नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो. जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं, फॉर रेग्युलर अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, तर जलसंपदा विभागामार्फत जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस झालेली होती आणि ती प्रोसेस ऑलमोस्ट कंप्लीट, म्हणजे सर्व विभागाच्या आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झाल्या. फक्त ठाणे आणि नाशिक यांची पेंडिंग आहे. तर याच्याबद्दल पण मी महत्त्वाची अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि ठाणे आणि नाशिकची DV प्रोसेस बाकी आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला त्याच्यात आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टेलिग्रामवरती मेसेज येतात की ही प्रोसेस कधीपर्यंत होणार. तर बघा, तुम्हाला मी सांगू इच्छितो की आता तुमचा जो शेड्यूल आहे DVचा, ऑलरेडी आपण या टेलिग्राम ग्रुपवरती पण हा मेसेज टाकलेला होता. जर तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसेल झाले तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल. त्या लिंकवर माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. तिथे आपण छोट्या मोठ्या अपडेट्स टाकत असतो. तर तिथे मी तुम्हाला अपडेट ऑलरेडी दिलेली होती. जर तुम्ही माझे ओल्ड मेसेज बघितले तर आपल्याला येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमचे जे 6 किंवा 7 तारीख, म्हणजे या वीकमध्ये आता सॅटर्डे संडेपर्यंत तुमची जी ठाणे आणि नाशिकचे जे पेंडिंग विभागाचे निकाल आहे, DV प्रोसेसची डेट आहे, DVचा शेड्यूल आहे, तो DVचा शेड्यूल इथे येणार आहे. तर हे एक पॉईंट लक्षात ठेवा. ठाणे आणि नाशिकसाठी होतं, म्हणजे ज्या विभागाचे DVचे शेड्यूल आलेले नव्हते. आपल्याला माहीत आहे की आचारसंहिता लागलेली होती, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बाकी होती आणि ती संपूर्ण आता कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला या वीकमध्ये तुमचा निकाल, म्हणजे तुमचा शेड्यूल मिळून जाईल. तर ही झाली, आपला हा एक पॉईंट कव्हर झाला. त्याच्यानंतर बघा, नियुक्त्या कधीपर्यंत मिळतील किंवा निवड सूचीतील ज्या उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस झाली त्याच्याबद्दल काय अपडेट आहे. तर मित्रांनो, तुमची जी आपली निवड सूची किंवा सिलेक्शन लिस्ट आहे ती मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मेसेज टाकलेला होता की सेकंड वीकमध्ये या महिन्याच्या, म्हणजे आता जुलै सुरू आहे, जुलैच्या सेकंड वीकमध्ये तुम्हाला ही सिलेक्शन लिस्ट बघायला मिळेल किंवा नियुक्त्या तुम्हाला इथे भेटण्यास सुरुवात होईल. आणि तीच आपल्याला काही दिवसानंतर आपल्याला पेपरमध्ये पण बातमी येते. तर इथे बघू शकता तुम्ही पेपरची बातमी. आता हा विभाग आहे संभाजीनगर बद्दल जरी माहिती असली तरी इथली जी माहिती आहे इथे तीच माहिती आहे जी मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली होती. तर बघा, याच्यामध्ये काय म्हणताय, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास संवर्गातील जे काही रिक्त जागा होत्या त्या सरकारने भरण्यास सुरुवात केली आणि ही जी भरती आहे आता अंतिम टप्प्यात असून महिनाभरात उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर बघा, याच्यामध्ये फक्त लघुलेखक वगळता उर्वरित संपूर्ण पदांची जी एक्झाम झालेली होती आणि त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी ही पण झालेली आहे प्रोसेस. आता लवकरच महामंडळाच्या सेवेमध्ये नवीन उमेदवार आपले दाखल होणार आहे. स्टेनोग्राफरच्या 7 रिक्त पदांची परीक्षा लवकरच घेण्यात येईल. आता इथे स्टेनोग्राफर आय थिंक बाकी आहे, तर त्या संदर्भात याच्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. तर ते सगळं झालं, पण आपलं जे महत्त्वाची न्यूज आहे ती हीच आहे की येणाऱ्या काही दिवसा, म्हणजे या आपल्या सेकंड वीकपर्यंत तुम्हाला इथे तुमची जी सिलेक्शन लिस्ट लागून जाईल. तर या प्रकल्पाच्या आणखी याच्यामध्ये महत्त्वाची आपण माहिती वाचून घेऊ. बाकी जे काही अपडेट्स आहेत, म्हणजे जी न्यूज आहे ती संपूर्ण तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. पण याच्यामध्ये मी जी माहिती दिलेली होती तुम्हाला हीच पेपरमध्ये पण आहे आणि ही महत्त्वाची माहिती हीच आहे का, इथे जर तुम्ही बघितलं तर बघा, ही भरती आता अंतिम टप्प्यात असून महिनाभरात उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. तर तुम्हाला नियुक्तीपत्र जे महिनाभरात मिळणार आहे. आणि तुम्हाला मी तेच सांगतो की जो सेकंड वीक आहे या सेकंड वीकमध्ये तुमची लिस्ट लागून जाईल. आता सोबतच लिस्ट लावणार की ठाणे आणि नाशिक परिमंडळ वगळून लिस्ट लावणार, हे त्यांच्यावरती आहे. जर दोघांची जर सोबत लावायची झाली तर मग तुमची प्रोसेस लांबणीवर जाऊ शकते. पण मला मिळालेल्या माहितीनुसार ज्या मंडळाचे, ज्या विभागाचे DV कंप्लीट झालेले आहे ते आता आपली लिस्ट लावणार आहेत. तर आता सेकंड वीकपर्यंत तुम्ही आता वाट बघा. म्हणजे जो आता पुढचा वीक आहे या पुढच्या वीकमध्येच आपल्याला 15 तारीखच्या जवळपास ह्या संपूर्ण जे आपले सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे त्यांची इथे लिस्ट लागून जाईल. त्याच्यामध्ये पात्र अपात्र उमेदवार तुम्हाला दिले असणार, कोण पात्र झालेलं आहे, कोण अपात्र झालेले आहे, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर फक्त 1 वीक तुम्हाला इथे वेट करावं लागेल आणि तुमची सिलेक्शन लिस्ट इथे लागून जाईल. तर हीच माहिती द्यायची होती मित्रांनो. आणखी परत एक महत्त्वाची माहिती तुम्हाला ही द्यायची आहे की जे कॅन्डिडेट इंटरेस्टेड आहेत, आता बघा इथे काही टेक्निकल पोस्ट पण होत्या आपल्या WRDमध्ये.
तर आता अशीच एक भरती येणार आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल कॅन्डिडेट्स म्हणजे जे जेईच्या पोस्ट असणार आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर सेक्शन इंजिनिअरच्या पोस्ट असणार आहे. तर ही जी जाहिरात आहे मित्रांनो, BMCची जाहिरात येणार आहे. इथे मी तुम्हाला आता जे व्हिडिओ बघतायत मित्र आपले, त्यांच्यासाठी सांगतो की BMCबद्दल तुम्हाला काही अपडेट पाहिजे असेल तर तसा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. याच्यावरती पण मी एक नवीन व्हिडिओ बनवेल. आणि BMC रिलेटेड त्याची जाहिरात कधी येईल ती संपूर्ण माहिती आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. म्हणून म्हणतो की टेलिग्राम ग्रुपला जॉईन राहा, जे आपण लेटेस्ट अपडेट त्या ग्रुपवरती टाकत असतो. तर येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला BMCची जाहिरात पण बघायला मिळेल. तर जे कॅन्डिडेट्स इथे सिलेक्ट झाले किंवा झाले नाही आणि जे BMCमध्ये जॉब करण्यास इच्छुक आहेत, कारण सगळ्यांचा एक ड्रीम जॉब असतो की BMCमध्ये जॉब करायला मिळाला पाहिजे. तर ह्या जागा जवळपास 1200 पोस्टची ही जाहिरात येणार आहे. 1200 की 12,000 मला इतकं थोडंसं आता ते बघावं लागेल टेलिग्राम ग्रुपवरती जाऊन. तर ह्या पोस्टची जाहिरात इथे येणार आहे. तर फक्त टेक्निकल पोस्टबद्दल बोलतोय. नॉन टेक्निकलच्या पण जागा आहेत, ज्याचं जसं क्लेरिकल त्या पण जाहिरात येतील, पण त्याची सध्या अपडेट नाही. पण आपले ज्या टेक्निकल पोस्ट आहेत इंजिनिअरिंगसाठी, त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे आणि त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवेल. जर तुम्ही जे टेक्निकल कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड आहेत, त्यांनी जर इथे कमेंट बॉक्समध्ये येऊन मेसेज केला की येस असं वगैरे किंवा इंटरेस्टेड असा मेसेज केला, तर मी तुम्हाला तिथे एक नवीन माहिती देऊन देईन. तसं पण आपण टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी टाकलेली आहे. येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला BMCची जाहिरात पण बघायला मिळेल. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. याच्यामध्ये आपले जर काही पॉईंट सुटले असतील किंवा तुम्हाला एक्स्ट्रा काही माहिती पाहिजे असेल, तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. हीच माहिती होती. थँक यू व्हेरी मच. शेअर करा.